नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बातमी तर तुम्ही वाचली असेल. माझ्या प्रक्षेपणामध्ये 2-3 दिवसाचा फरक पडल्यामुळे अनेक विषय साचलेले आहेत आणि वेळेवरती ते विषय मी सादर करू शकले नाही, याबद्दल खरं म्हणजे क्षमा मागते. त्याच्यामधलीच एक मोठी बातमी अशी होती की कॅनडाच्या तर्फे संपूर्ण निज्जर प्रकरणामध्ये अमित भाईंचं नाव गोवलं गेलेलं आपल्याला दिसलं. ही बाब कदाचित कोणाला नवी वाटणार नाही, कारण वॉशिंग्टन पोस्ट च्या एका लेखामध्ये मुळामध्ये भारतीय वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं घेतली गेलेली होती. तो वृत्तांत म्हणजे तो लेख प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतर काही अवधीमध्येच तो सुधारला गेला. म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस केले गेले, बदल केले गेले आणि त्याच्यामध्ये अमित भाईंचं नाव टाकलं गेलं. अमित भाई देशाचे गृहमंत्री आहेत आणि मग अशा प्रकारे त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकण्याचं काम वॉशिंग्टन पोस्टने केलं. हे वॉशिंग्टन पोस्टने जेव्हा काम केलं त्यावेळेला अर्थातच प्रश्न तयार झाले की वॉशिंग्टन पोस्टला ही माहिती दिली कोणी म्हणून. तर ती माहिती कोणी दिली? हे अमेरिकेच्या सूत्रांमधून, म्हणजे अगदी ऑफिशियल सूत्रांनी सांगितलं की खुद्द कॅनडाचे जे NSA आहेत, म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, त्यांच्या ऑफिसमधून ही माहिती वॉशिंग्टन पोस्टला देण्यात आली आणि ती प्रसिद्ध झालेली आहे म्हणून. हे झाल्यानंतर कॅनडामध्ये लोकशाही आहे, तेव्हा तिथे ज्याला आपण म्हणतो की एकंदरीतच सुरक्षा व्यवस्थेसाठी म्हणून एक स्टँडिंग कमिटी असते खासदारांची त्यांच्याकडच्या. त्या कमिटी समोर यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना विचारलं की ही माहिती तुम्ही दिलीत का वॉशिंग्टन पोस्टला? तेव्हा त्या बाईसाहेबांनी सांगितलं ही माहिती मी दिलेली नाही म्हणून. वॉशिंग्टन पोस्टला ही माहिती मी दिलेली नाही असं त्यांनी स्वतःहून सांगितलं. मग त्यानंतर त्यांच्या सोबत बसलेले होते खुद्द जस्टिन ट्रुडो, पंतप्रधान ट्रुडो यांचे एक मंत्री बसले होते. त्यांना विचारलं की तुमचं याबाबत काय म्हणणं आहे? तेव्हा त्यांनी मात्र सांगितलं की एका जर्नलिस्टनी, एका वार्ताहराने मला फोन केला आणि विचारलं की तुम्ही हे नाव कन्फर्म करू शकता का? म्हणजे त्या जर्नलिस्टनी, त्या वार्ताहरांनी अमित भाई शहांचं नाव घेऊन त्यांना विचारलं त्या मंत्र्याला की हे नाव ह्याच्यामध्ये आलेलं आहे का? त्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग आहे का? आणि कॅनडाला त्यांच्यावर संशय आहे का? ह्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही हे जे आम्ही सांगतो आहोत त्याच्यावरती तुम्ही कन्फर्मेशन देऊ शकता का? पावती देऊ शकता का? तेव्हा त्या मंत्र्यांनी सुद्धा कबूल केलं की हो, तुम्ही सांगता ते नाव जे आहे ते नाव खरं आहे म्हणून. आता हे झाल्यानंतर आणखीनच गजब उजळली. म्हणजे आपण एक म्हणू शकतो की एखादं वर्तमानपत्र जे आहे ते एक लेख छापतो, मग त्याच्यामध्ये बदल करतो, अमित भाईंचं नाव घालतो. इथपर्यंत सगळं ठीक असतं मित्रांनो, कारण वर्तमानपत्र ही अनेकदा आपल्या मर्यादा ओलांडतात, सीमारेषा ओलांडतात आणि काही ना काहीतरी छापत असतात. ज्या वेळेला त्याला सरकारी पातळीवरून दुजोरा मिळतो तेव्हा मात्र गोष्टी गांभीर्याने घ्यायला लागतात. परिस्थिती इथेच थांबली नाही. कॅनडाकडून हे स्पष्टीकरण आल्यानंतर अमेरिकेला हा प्रश्न विचारला गेला. त्या अगोदरपर्यंत अमेरिका असं म्हणत होती की आम्ही देखील गुरपतवंत सिंग पन्नू जो आहे त्याच्यावरती असाच हल्ला अमेरिकेत झालेला होता आणि त्या संदर्भात आम्ही भारताला काही प्रश्न विचारले होते आणि त्यांनी आमचं समाधान होईल अशा पद्धतीची उत्तरं पाठवलेली आहेत. त्यामुळे म्हणजे एकंदरीतच अमेरिकेने थोडासा सारवासारव करायचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा कॅनडाच्या मंत्र्यांनी याला दुजोरा दिला, त्यानंतर जेव्हा अमेरिकेला प्रश्न विचारला गेला, तेव्हा अमेरिकेने उत्तर असं दिलं की हो, ही बाब चिंताजनक आहे आणि आम्हाला त्याची चिंता करायला आम्ही चिंता करत आहोत. जर त्याला आपण डिप्लोमॅटिक वर्ल्ड मध्ये म्हणजे दूतांचं जे विश्व असतं त्याच्यामध्ये कन्सर्निंग असा शब्द जो वापरला जातो त्याचे खूप मोठे परिणाम असतात. म्हणजे ती खूप वरची काहीतरी पायरी गाठल्याचं एक लक्षण असतं. ह्याच्यापेक्षा जर का अमेरिकेने समजा असं म्हटलं असतं की हो, हे आमच्या निदर्शनाला आलेलं आहे आणि आम्ही त्याबाबत भारताशी कडे विचारणा करत आहोत आणि त्यांचं मत काय ते मागवत आहोत, तर मग ते ठीक होतं. पण ज्यावेळी चिंता आम्हाला आहे असं अमेरिका सांगते त्यावेळेला प्रकरण जे आहे ते वरच्या लेव्हलला
पुश करण्यात आलेला आहे, ढकलण्यात आलेला आहे, हे आपण समजू शकतो. म्हणजेच केवळ कॅनडा नाही तर अमेरिका सुद्धा याच्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे. ही माहिती विश्वसनीय असं म्हणते. भारताचे केंद्रीय गृहमंत्री हे परक्या भूमीवरती परभारे कॉन्ट्रॅक्ट देऊन, सुपारी देऊन काही लोकांची हत्या घडवून आणतात आणि त्याचे अंतिम आदेश देतात. ह्याच्यावरती कॅनडा आणि अमेरिका जर का प्रश्नचिन्ह उठवत असेल तर मग भारत सरकारला सुद्धा त्याच्याबाबत 4 पावलं मागे येता येत नाही. कारण सरते शेवटी तुम्ही एक अधिकृत सरकार आहात आणि तुम्ही देश चालवत आहात. त्यामुळे भारत सरकारने सुद्धा त्या राजदूतांना पाचारण केलं आणि त्यांना समज देण्यात आली की अशा पद्धतीच्या आरोप केले जाऊ नयेत, कारण ते निराधार आरोप आहेत. मला नाही वाटत की अशा प्रकारे जी काही तंबी दिली गेली असेल किंवा जे काही तुम्हाला शब्द त्याच्यासाठी वापरायचा असेल तो तुम्ही वापरू शकता. पण ज्या पद्धतीने भारताने उलटा संदेश त्या लोकांकडे दिलेला आहे ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या सगळ्याचा अर्थ काय, राजकीय अर्थ काय आहे ह्याच्याबाबत मला जास्त स्वारस्य आहे. कारण एकंदरीतच ते निच्चर प्रकरण असेल, पन्नू प्रकरण असेल, या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीमध्ये अमेरिकेचं किंवा कॅनडाचं वर्तन राहिलेलं आहे त्याच्याबाबत आता काय आपण बोलणार. त्यांनी एक दिशा घेतलेली आहे आणि त्या दिशेने त्यांची घोडदौड चालूच आहे, हेही आपण बघतो आहोत. मग त्याच्यामध्ये चर्चा करण्यासारखं काय राहिलं? चर्चा करण्यासारखा एकच ठळक मुद्दा आहे आणि त्याच्याबाबत मला जरूर बोलायचं आहे. 2014च्या आधी नरेंद्र मोदी यांच्यावरती आरोप केले गेले, पाश्चात्यांनी आरोप केलेले तुम्हाला आठवत असतील, आणि नरेंद्र मोदींना आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचण्याच्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि त्याच्यामध्ये गुजरातमध्ये जे काही दंगे झाले त्याच्यामध्ये वंशहत्येचा गुन्हा घडलेला आहे आणि त्याची जबाबदारी राज्याचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींच्या शिरावरती येते, अशा पद्धतीचे युक्तिवाद चालू होते. याच सगळ्या प्रकरणामध्ये एक जो एन्काउंटर झाला त्याच्यासाठी खुद्द अमित भाईंना गुजरातमध्ये 2 ते 3 वर्ष जाळण्यात मज्जाव करण्यात आला होता. त्यांच्यावरती केस चालू होती आणि त्यांना मुंबईमध्ये कोर्टासमोर हजर राहावं लागलं. तुरुंगात 2 ते 3 महिने अमित भाई स्वतः होते. हा सगळा इतिहास जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला आठवेल की अशा पद्धतीने मोदींची छळवणूक झाली, त्यांची अडवणूक झाली आणि एक कर्दन काळ असा माणूस, मौत का सौदागर म्हणून त्यांची प्रतिमा जनतेच्या समोर आणण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम नेमका उलटा झाला हे आज आपण बघितलं. 14 साली त्या सगळ्याचा त्या सगळ्या लोक जी काही बदनामी करण्यात आली त्याच्यामधून ते अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. हिंदूंना असं वाटायला लागलं भारतामधल्या की हा माणूस काहीतरी वेगळा आहे, तो काहीतरी वेगळं करतोय, म्हणून तर इतके सगळे लोक त्याच्या मागे लागलेले आहेत, म्हणून तर इतके मागे लागलेले आहेत. तेव्हा आपला नेता म्हणून एकमुखी मोदींच्या मागे शिक्कामोर्तब करायला केवळ भाजपचे समर्थक नाही, त्यांचे सभासद नाही, तर एकंदरीत उर्वरित जनता सुद्धा मोदींकडे आकृष्ट झाली. ह्याचं कारण अशा पद्धतीने चालवली गेलेली कॅम्पेन होती. ही कॅम्पेन महत्वाची होती. आजच्या घडीला जर का मोदींना त्याच्यामध्ये न घेता अमित भाईंचं नाव जर का हे 2 देश घेत असतील आणि पुन्हा एकदा न्याय प्रक्रियेमध्ये त्यांचं नाव घालण्याचा प्रयत्न असेल, जाहीरपणे नाव घेतलं जातंय, लपून छपून नाही, वाटाघाटींमध्ये नाही, ते गुप्त ठेवलेलं जात नाहीये, तर ह्याचा अर्थ असा होतो की अमित भाईंना सुद्धा तशाच पद्धतीच्या छळाचा सामना करावा लागणार आहे आणि बदनामीची मोहीम चालवली जाणार आहे. याचा अर्थ दुसरा असा होतो मित्रांनो की अमेरिका आणि कॅनडा ह्या दोघांनी मनोमन त्यांची खात्री आहे की आज आम्ही मोदींना जरी उडवलं सत्तेमधून, त्यांना पायउतार व्हावं लागलं, तर त्या सत्तेच्या ज्या दोऱ्या आहेत त्या अमित भाईंच्या हातात जाऊ शकतात. तेव्हा हा माणूस जो आहे तो अधिक खतरनाक आहे आणि ह्याच्या हातात सुद्धा दोऱ्या जाऊ नयेत म्हणून एक प्रकारे त्यांची कोंडी करण्याचा, त्यांची बदनामी करण्याचा आणि आंतरराष्ट्रीय पाठिंबा जो आहे
तो अमित भाईंना कधी मिळणार नाही. तेव्हा भारतीय जनतेने सावध व्हावं, या माणसाच्या सोबत जाऊ नये. म्हणून हे सगळा जो कॅम्पेन आहे तो चालवला जातोय. ही अगदी स्पष्ट गोष्ट आहे. पण ह्याचाच अर्थ असा असतो की भारतामध्ये जर का भावी पंतप्रधान कोण असणार म्हणून आपण सगळे चर्चा करतो. मोदी 75 वर्षाचे झाले तर ते राजीनामा देतील का नाही, ते बाजूला होतील का नाही, आणि ते बाजूला झाले तर मग त्यांची जागा कोण घेणार? अमित भाई घेणार की योगी आदित्यनाथ घेणार, की आणखी कोणता उमेदवार जो आहे तो भाजप जनतेसमोर सादर करणार आहे, ह्याच्यावरती चर्चेचे फड उठवले जातात. परंतु कॅनडा आणि अमेरिकेच्या दृष्टीने पक्षामधला 2 नंबरचा नेता जर कोण असेल तर तो अमित भाई आहे, हे त्यांनी त्यांच्या कारवाईतून दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून मी म्हणते, हे जेव्हा सगळं प्रसिद्ध झालं त्यावेळेला तुम्हाला आश्चर्य वाटेल, सोशल मीडियामध्ये अमित भाईंसाठी एवढा प्रचंड भरभरून पाठिंबा आलेला दिसला की मला खरंच आनंद झाला. अनेकांनी ट्विट्स केली, फेसबुकवरती पोस्ट बघितल्या मी, आणि त्याच्यामध्ये खुद्द आनंद रंगनाथन सारखा जो एक अतिशय सोशल मीडियामध्ये चमकणारं एक नाव आहे, आणि त्यांनी देखील या सगळ्यामध्ये अमित भाईंचं स्वागत केलेलं दिसलं. आणि अमित भाई तुम्ही आहात, आम्हाला माहिती नव्हतं हे सगळं तुम्ही घडवत आहात, तुमचं स्वागत आहे. म्हणून अनेक पोस्ट बघितल्या मी, अनेक पोस्ट बघितल्या. तेव्हा अमेरिका आणि कॅनडाला त्या पोस्ट मधून खरं म्हणजे समजायला पाहिजे की तुम्ही जे काही करता आहात त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्ही अमित भाईंचं नाव खूप मोठं करता आहात. मोदी स्वतःच म्हणतात की माझे विरोधक नसते तर मी कुठे असतो, मी कुठेच नसतो, मी कुठेतरी कोपऱ्यामध्ये पडलेला असतो. माझ्या विरोधकांनी मला मोठा केला. त्या अमित भाई आज मनामध्ये तेच म्हणत असतील की वेलकम. असे विरोधक जे आहेत त्याचं ते मनातून स्वागत करत असतील. कारण हे विरोधक जेवढे एका टोकाला जातील तेवढे अमित भाई मोठे होणार आहेत. भारतीय जनतेसमोर त्यांचं नाव मोठं होऊन येणार आहे. आणि भारताचे संभाव्य पंतप्रधान म्हणून, भावी पंतप्रधान म्हणून ह्यांचा विचार आंतरराष्ट्रीय पातळीवरती होतोय, ही जी गोष्ट आहे ती लोकांच्या मनावर बिंबवली जाणार आहे. मित्रांनो, धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.